राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची 1 तासांपासून बैठक सुरू। राज्यसभेच्या उमेदवारांसंदर्भात बैठकीत शिक्कामोर्तब होणार, तर उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। भुजबळांनी घातलेल्या अटींवर भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप निर्णय नाही। आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार, भुजबळांची अट। सूत्रांची माहिती। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। मंत्री उदय सामंत यांच्याकडून नाशकात गिरीश महाजनांची भेट। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू। महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही। काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या भव्य शिल्पाचं अनावरण। मुद्दे नसल्याने विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतायत। महायुतीमध्ये दूर ठेवत असल्याच्या चर्चांवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। दिल्लीमध्ये उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार। 23 पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। संघटनात्मक बांधणीसाठी 3 दिवस काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये 10, 11 आणि 12 तारखेला बैठका होणार। सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ। घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। घरगुती सिलेंडरचे दर आता 941 रुपये 50 पैशांवर। 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा ही दरवाढ। मुंबईच्या NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू। ड्रग्जचं सेवन न केल्याचा प्राथमिक अंदाज। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येईल, पोलिसांची माहिती। पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा, तर आळंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात कारवाई। अंमली पदार्थ जप्त, नशा केलेले अनेक तरुण तरुणीही ताब्यात। पार्टी आयोजकाला अटक। राज्यातील विविध जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा। सोलापूर, सांगलीसह नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, तर सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ। अकोल्यात आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात भटकंती। रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। दरम्यान संबंधित व्हिडिओ हा AI जनरेटेड, शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हा अजब दावा।